जय भीम मित्र आणि मैत्रिणींनो, मी नोगिता बोरकर एक छोटासा विषय घेऊन येत आहे तुमच्यापुढे. आत्ता मी लास्ट एक व्हिडिओ टाकलेला लायसन्स संबंधित, ट्रायल संबंधित. त्याच विषयावर आज छोटा आणखी एक वेगळा विषय आहे की आज माझ्या बहिणीला कॅम्प होता RTOचा आणि यंगस्टर मुलं फेल झाले. म्हणजे मी त्या जुन्या व्हिडिओमध्ये तर म्हाताऱ्या काकांबद्दल बोलली, पण आजच्या कॅम्पमध्ये यंगस्टर मुलं फेल झाले. कारण समोर बसलेले असतात RTO साहेब, जे वर्दीवर असतात. शेवटी ते अधिकारी आहेत आणि कोणीही घाबरणार यार की अधिकाऱ्यासमोर आपल्याला एक एक्झाम द्यायची असते आणि त्यामुळे ते आर्ट वगैरे काढताना पाय टेकत आहेत. पाय टेकला म्हणजे झाले फेल. मला त्या विषयावर आणि खूप जणांचं असं आज मत होतं तिथं RTO कॅम्पमध्ये की आपण काय आर्टमध्ये गाडी चालवत राहणार आहोत का? म्हणजे बस अशी गाडी लिहिली, फिरवली, परत आलो असं नसते ना. आपण जे रूटनी गाडी चालवतो, स्ट्रेट जाऊ, मग लेफ्ट टर्न असो, राईट टर्न असो, तिथून टर्न घेऊ, तर तेवढंच टर्न सिम्पल असते. पण तुम्ही पूर्ण फिरून असे वापस पुन्हा इकडे या, ती जागा कमी असते. तेवढ्या कमी जागेत करणारे करतील, नो प्रॉब्लेम. पण या विषयासाठी जर फेल होत गेले तर रिटेस्ट फी असते. रिटेस्ट फी असते आणि पुन्हा ते गावून आलेले असतात लांबून. ते सगळं तो खर्च आणि रिटेस्ट फी हे सगळं म्हणजे खूप जास्त खर्चात जाईल त्याचं लायसन्स. त्यामुळे काय होतं आहे की त्यांचं सरळ मत आहे की बाबा ते राहू द्या, लायसन्स काढायचंच नाही आम्हाला. आणि आम्ही काय ते अशी गोल गोल गाडी फिरवत असतो की काय? आम्हाला येते गाडी चालवता, साहेब आहे ना, साहेबांसमोर आम्ही घाबरलो म्हणून आम्ही पाय टेकला म्हणून आम्ही फेल झालो. तर प्लीज प्लीज साहेब, RTO साहेब, तुम्हाला विनंती आहे की एक एक ट्रायलची पद्धत, एक चांगले एक तुम्ही एक सेटअप करून एक विचार करून घ्या की बस छोट्याशा या जागेत आट काढून दाखव. तसं नसते. तुम्ही डिस्टन्स द्या ना, कारण रियालिटीमध्ये गाडी तशी कुठं चालवल्या जाते. एक स्ट्रेट रूट, मग टर्न, कुठंतरी टर्न, हा एवढा टर्न बस झाला. पण एवढा टर्न होऊन वापस येऊन एवढं फिरवणं म्हणजे कमी जागेत आहे विषय. कारण RTO जरी एक्झाम देऊन पास झाले आहेत सर, पण प्रॅक्टिकली सर, प्लीज 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 प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः ती ट्रायल वगैरे देऊन पहा की खरंच सोपं आहे का हे, आणि किंवा एवढ्याच अंतरात ती ट्रायल घेणे सोपं आहे का, किंवा होऊ शकते म्हणजे खूपच सोपं आहे. तर तुम्ही ते हे करा ना, ते ठरवा तुम्ही स्वतः, सगळेच चालवून पहा. सर रिअली सर, कितीही एक्सपर्ट असतील तरी तुमच्यासमोर एकतर घाबरतात आणि तेवढ्या छोट्या जागेत जरा कठीणच आहे. तर त्याच्यामुळे प्लीज 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 हात जोडून विनंती, तुम्ही एक प्रॅक्टिकली पहा की खरंच हे आर्टमध्ये ट्रायल घेणं योग्य आहे की काही काही चेंजेस करू शकतो आपण, की एक स्ट्रेट जा, मग लेफ्ट घ्या, मग राईट घ्या. तुम्ही ते स्वतः प्रॅक्टिकल करून पहा सर, आणि मग त्याची ट्रायल घ्या प्लीज. धन्यवाद.